सन्माननीय अमितजी साटम आमचे मित्र आणि आता पक्षाचे अध्यक्ष आपलं मुंबई प्रदेश अध्यक्ष अमितजी साटम आमदार यांच्या नेतृत्वाखाली मी या पक्षामध्ये आज प्रवेश करतोय। शिरवडकर साहेब तसेच आमचे नगरकर साहेब, कर्जतकर साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माझा आज प्रवेश झाला असं मी जाहीरपणे सांगतोय। ज्या पक्षाच्या बरोबर आम्ही होतो, जसं अमितजींनी सांगितलं, आता 2007 साली ज्यावेळेला पक्ष स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेमधून आम्ही सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही सगळे जे चाहते होतो, विद्यार्थी सेनेवाले होते, सगळे होते, जे साहेबांचे चाहते होते ते सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही बाहेर पडलो। पहिले आम्ही शिवसेनेमध्ये होतो, नंतर मनसेमध्ये आम्ही आलो आणि मनसेचं कार्य आम्ही पुढे चालू ठेवलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर मध्ये आम्ही नगरसेवक झालो, पहिले शाखाध्यक्ष झालो, नगरसेवक झालो, विविध पदं भूषवली। आम्ही एका झेंड्याखाली होतो, आमचं रक्त भगवं आहे। शिवसेनेमधून आलेलो आहोत आम्ही, आज आम्ही मनसेमध्ये आलो। मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेली, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्या आहेत, अशा सीट दिल्या आहेत, दिसायला आकडा 52 आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे। कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट आम्हाला दिल्या नाहीत आणि अशा सीट दिल्या आहेत की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, त्यांच्याकडे नगरसेवक होते तिकडे, पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या सीट पण आम्हाला द्यायला तयार झाले। माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या सीट म्हणजे जिकडे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे, ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे, तिकडे आम्ही 2-2 सीट मागितल्या, तिकडे आम्हाला 1 सीटवर त्या लोकांनी हे केलेलं बोळवण केली आमची आणि पूर्णपणे त्यांना पाहिजे त्या सीट त्यांनी दिलेल्या। माझे तुम्ही काहीतरी मध्ये बातमी लावलेली होती 194 मला दिला नाही म्हणून मी गेलो, नाराज झालो वगैरे, हा विषयच नव्हता। ज्या वेळेला मी चर्चा केली आमच्या नेत्यांशी की तुमचं घोडं कुठे अडते, तेव्हा त्यांनी सांगितलं की 192 वर आणि 190 वर चढ। मी बोललो 192 आणि 190 वर मला कळलं नाही, आपल्याला प्रत्येक विधानसभेमधून 2 सीट देणार आहे, तर कुठे अडते? 194 मिळते आपल्याला, पण आपल्याला 192 आणि 190 महत्वाची आहे। बोलो हरकत नाही, 190 घ्या, 192 घ्या, काय करायचं ते करा, मला मोकळं करा, चला। मी ह्या भाषेमध्ये त्यावेळेला सन्माननीय सरदेसाई साहेबांना पण सांगितलं, हरकत नाही, 2 वॉर्ड ते घ्या, परंतु ते पण नाही झालं। मिळाला कुठला 192, तिकडे प्रकाश पाटणकर म्हणून जे 2 वेळा नगरसेवक होते त्यांचा वॉर्ड त्यांच्याकडनं काढून घेण्यात आला आणि तो वॉर्ड म्हणजे त्याच्यावर पण अन्याय झाला। ठीक आहे, हरकत नाही। आता पुढची महत्वाची गोष्ट अशी होती की आम्हाला या चर्चेमध्ये, मी तर काही नेता नाहीये, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही, मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाहीये, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं। परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही। त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी, एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत। म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, बांद्राच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजे, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे। देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला। आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्याच्यानंतर आमची चर्चा झाली, देशपांडे साहेबांना सांगितलं मी, जर असं होत असेल तर बोलो राहण्यात काय अर्थ इकडे, एकतर
काँग्रेस बरोबर जाऊन या लोकांनी स्वतःचं रक्त हिरवं केलेलं आहे. आता परत इकडे येऊन आपलं पण रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला कुठेही स्थान देणार नाहीत. त्यापेक्षा मी माझा विचार करतो. संदीपजीचं मन खूप मोठं आहे. ते खूप सीझन आहेत. त्यांनी सांगितलं तू विचार कर बाबा, मी काय येत नाही. म्हणजे ह्या प्रकारे मी त्याच्यातून बाहेर पडलो. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे काल मी गेलेलो. नितेशजी राणे यांनी मला बोलवून घेतलं, माझी चर्चा केली. मला खूप त्याच्यामध्ये आनंद वाटतोय आणि खूप भरून आलं की काय विषय असा आहे की नितेशजी राणे हे सिंधुदुर्गावरनं फक्त आणि फक्त माझ्यासाठी आलेत. त्याच्यानंतर माझ्याशी भेट घेतली. त्याच्यानंतर परत सकाळी ते फ्लाय करून ते गेलेत सिंधुदुर्गाला, कारण त्यांचे काहीतरी वॉरंट कॅन्सल करायचं होतं दुसऱ्या दिवशी काल. त्याच्यानंतर परत काल आलेत आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी घेऊन गेले मला आणि तिकडे माझी चर्चा झाली साहेबांबरोबर. खूप चांगली चर्चा झाली आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की आपण प्रवेश करायचा. देवेंद्रजींनी सांगितलं की आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आमदार यांच्याकडे जा आणि तुम्ही तिकडे प्रवेश घ्या. त्याप्रमाणे मी इकडे आज आलो आहे आणि मी आज इकडे प्रवेश केला. संतोषजी, तुम्ही सांगताय की रक्त हिरवं तुम्ही सांगितलं वारंवार उल्लेख करताय. तुम्हाला तुमचं रक्त हिरवं होऊ द्यायचं नव्हतं, पण मित्राचं रक्त आता तिकडे हिरवं होत आहे, हे चालणार आहे का तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं की त्याचं मन मोठं आहे. त्याचं मन खूप मोठं आहे. तो त्याचा निर्णय घेईल. पण माझं मन तेवढं मोठं नाहीये म्हणून मी हा निर्णय घेतला. पक्षाच्या भूमिका वारंवार तुम्ही मांडल्या होत्या आणि आंदोलन केली होती. इंडियाचं सगळ्यात मोठं आंदोलन होतं ते तुम्ही दोघांनी लीड केलं होतं. तेव्हा पक्षासाठी अनेक गुन्हे तुम्ही अंगावरती घेतले होते आणि अशा वेळी जी सुपर वेळ होती ज्या ठिकाणी मला निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेत सामील करून घेणं गरजेचं होतं, त्यावेळी घेतलं गेलं नाही. हेच खरं दुःख आहे. हेच दुःख आहे. खरं दुःख हेच आहे की आम्ही ज्या हिंदुत्वासाठी आम्ही केसेस अंगावर घेतल्या आणि त्याच्यानंतरही आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 महिना याच आघाडी सरकारने पळवलं. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि जवळजवळ 1 ते 1.5 महिना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर होतो. त्याच्यानंतर आम्ही आलो. आम्हाला इतका त्रास दिला तरी आम्ही या सगळ्या गोष्टी विसरलो. परंतु आम्ही मोठं मन केलं आणि आम्ही विसरलो. पण या लोकांनी आमचे 6 नगरसेवक पळवले, आम्हा लोकांना त्रास दिला. आमच्या लोकांना अविनाश जाधव असतील त्यांना पण त्रास दिला तिकडे ठाण्यामध्ये. सगळ्यांना त्रास दिला या लोकांनी. आणि तरी पण आमच्या साहेबांनी मोठेपणा करून मोठं मन करून त्याच्यानंतर तिकडे युती घडवून आणली मराठी माणसासाठी. आणि त्याच्यानंतर बघितलंच असेल तुम्ही की यांचा जो बोलतात ना कोतेपणा जो आहे, जसं मला वाटते जे बोललेले की यांचं मन, उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत ते. त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चरमध्ये. ना संदीपजी दिसत आहे ना मी दिसत आहे. त्याच्यामुळे जे चेहरे आमचे महत्वाचे जे चेहरे आहेत, म्हणजे जशी अनिता माजगावकर असेल हिला तिकीट नाकारण्यात आली, असे भरपूर चेहरे जे आहेत त्यांना तिकीट नाकारण्यात आली. राहुल चव्हाण असेल, मग भरपूर जे आहेत. आता मी सांगत बसलो तर पूर्ण लिस्ट तिकडे तुम्हाला दिसते. या लोकांना डावलण्यात आलं. ते फक्त आणि फक्त यांच्यामुळे डावलण्यात आलं. जे शिलेदार, म्हणजे आता तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या वेळेला हे कार्याध्यक्ष झाले उद्धवजी, त्याच्यानंतर बाळासाहेबांचे जे शिलेदार होते त्यांना जसं लांब करण्याचं काम त्यांनी केलं. छगन भुजबळ साहेब असतील किंवा राणे साहेब असतील किंवा सन्माननीय राजसाहेब असतील, या लोकांना जसं या शिलेदारांना लांब करण्याचं काम त्यांनी एकदम सहज केलं, तसंच आता इकडे या पक्षामध्ये ताबा घेऊन आता ते शिलेदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असं मला चित्र दिसतं. तुम्हाला वाटतं का मावळा घेऊन उद्धव ठाकरेंनी मंचातून पोळा काढून घेतलेला आहे? नक्कीच ना, तुम्ही बघताच आहे ना. पक्ष संपवायचं काम तुम्हाला राज ठाकरेंनी चर्चा केली नाही, कारण तुम्ही 2-3 वेळा शिवसेनेमध्ये गेला होता तर तुमची नाराजी अशा बातम्या. नाराजी मी तुम्हाला परत सांगतो, चर्चा केली की नाही? मला सीट पाहिजेच हा मी कुठेही अट्टास धरला नाही. आणि मी जर अट्टास धरला असता तर मला सीट द्यावीच लागली असती, पण मी अट्टास कुठेही धरला नाही या गोष्टीचा. नक्की नक्की गावामध्ये हरले सर. साहेबांनी पक्ष सरेंडर केला. उद्धव साहेबांना सरेंडर केलाय, शिवसेनेला सरेंडर केलाय, संजय राऊत साहेबांना सरेंडर केलेला आहे, अनिल परब यांना सरेंडर केलेला आहे. नेमकी अगतिकता काय आहे की त्यांना पक्ष ठाकरेंना उद्धव ठाकरेंसमोर सरेंडर करावं लागेल? तर आता कसं आहे की बंधुप्रेम आलं असेल आणि कसं आहे की साहेबांचं मन मोठं आहे. त्यांना आता कुठेही म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टी, कारण ज्या वेळेला त्यांची चर्चा चालू होती
त्यावेळेला मी एका नेत्याकडून ऐकलेलं की, आणि तुम्हीच दाखवलेलं मला वाटतं चॅनलवर पण, की कुठेही जागा वाटपावर कटुता येऊन दे नको आणि कुठेही विघ्न होऊन दे नको म्हणून हे साहेबांचं मोठं मन होतं. त्याच्यामुळे त्यांनी ते केलं, बाबा चला ठीक आहे, तुला कुठली सीट पाहिजे, ही पाहिजे दिली, ह्याचा बळी पाहिजे दिला, तो नको आहे नाही दिला. या पद्धतीने त्यांनी केलं. कुटुंब वाचवण्यासाठी पक्षाचा बळी दिला गेला असं वाटतं. नाही कुटुंब वगैरे ना, म्हणजे दोघं एकत्र आले वगैरे ठाकरे परिवारासाठी मनसेचा बळी गेला. तसंच समजायचं आता. राज ठाकरेंनी वेळोवेळी आव्हान केलं होतं, रुसवे फुगवे सोडा, मराठी माणसासाठी एकत्र या, असं त्यांनी आव्हान केलं होतं. तुम्ही तुमच्याच नेत्याचं आव्हान पाळलं नाही का मराठी माणसासाठी? मराठी माणसांसाठी तुम्ही जर भांडत असाल तर तसे चेहरे पण गेले पाहिजे ना सभागृहामध्ये. तसे चेहरेच नसतील, ज्या सीट न निवडून येणाऱ्या असतील त्या जर तुम्ही देत असाल तर कसं काय होणार? तुम्ही हे वाक्य बरोबर बोलताय की मराठी माणसासाठी मराठीसाठी करताय तुम्ही, पण तेच चेहरे जे भांडणार आहे मराठी माणसासाठी, जे जाऊन करणार आहे, ज्यांना अनुभव आहे, त्या लोकांना तुम्ही पुढे पाठवणार नसाल, त्यांना चर्चेमध्ये सहभागी करणार नसाल तर हे होणारच आहे ना. हा निर्णय घेण्यावरून तुम्हाला काही मेसेज आलाय का किंवा काही फोन वगैरे तुम्हाला मनधरणी करण्याचा काही प्रयत्न झाला का? कारण की संतोष जोरी प्रकारचा नाही, मनधरणीपणा नाही किंवा कुठलं बोलवणं नाही की तुम्ही या वगैरे. संदीपजीने एक निरोप दिला की साहेबांनी तुला बोलवलंय, त्याच्यानंतर काल बोलवलेलं आणि नंतर निरोप परत आला की उद्याची कॅन्सल, आजची कॅन्सल झाली, उद्या बोलवणार आहे. या सगळ्यामुळे कुठेतरी पक्ष संपवण्यासाठी राज ठाकरे सोबत फिरत नाही असं म्हणायचं की, कारण की काल देखील सोबत दौरे करणार होते मात्र काल देखील सोबत दिसले नाही, त्याच्यामुळे कुठेतरी हे दुसरी कटुता दिसते आणि ते परत येते. हे आता तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा, नाही, काही- तुम्ही लाईन उचलण्यामध्ये एक्सपर्ट आहात. सर, वरळी भागामध्ये राज ठाकरेंचा कुठेही फोटो नाहीये. तुम्ही ज्या प्रकारे बोलता की बंधुप्रेमी राज आमच्या साहेबांचं मन मोठं आहे. सर तुम्ही असं म्हणालात की कुठलाही संपर्क करण्यात आला नाही हा प्रवेश आणि या सगळ्या गोष्टी घडताना सुद्धा पूर्वी असं म्हटलं जायचं की ठाकरेंचा मातोश्रीचा आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क तुटलाय. तेच मनसेच्या बाबतीत होतं असं वाटतंय. नक्कीच. हिंदी 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 करतो. काय शब्द होते किंवा त्यांना समजलं की संतोष जोरी त्यांच्यापासून वेगळा होतो किंवा त्यांना सोबत कधी आणणार काय म्हटलं? त्यांना सोबत कधी आणणार? नाही हे खूप मोठी म्हणजे गोष्ट ही कठीण होती ती, की दोघं आम्ही बाजूला होणं, कारण एवढ्या वर्षाची मैत्री, पक्षाच्या अगोदरपासूनची आमची ती मैत्री, त्याच्यानंतर पक्ष स्थापनेपासून आमची मैत्री होती चांगली. आंदोलनात पण होती, कुठल्याही केसेसवर आम्ही दोघं एकत्र जात होतो. परंतु ज्या वेळेला हा निर्णय, मी त्यांना सांगितलं मी निर्णय की मला निर्णय घ्यावा लागणार म्हणून, तेव्हा त्यांनी मला खूप समजवलं की बाबा तसं करू नको म्हणून. त्याच्यानंतर मग शेवटी तुम्ही बघितलं असाल की 4-5 दिवस मी लांब गेलो त्यांच्यापासून, तेव्हा कुठे हा निर्णय मी घेऊ शकतो. सर दोन एक शेवटचा प्रश्न घेतो. साहेबांचं मन मोठं आहे, साहेबांचं मन मोठं आहे. मग तुमच्या मनाचं काय झालं? काय तिथे विचारणा केली नाही का तुम्ही? अहो एका ठिकाणी मन मोठं आहे, एका ठिकाणी मन कोणतं आहे, त्याला काय करणार? प्लस निगेटिव्ह इज इक्वल टू काय होतं? सगळं झालं, सगळं निगेटिव्ह झालेलं आहे. सर तुमच्या पक्षाकडून 2 प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एक यशवंत किल्लेदारांची प्रतिक्रिया आहे. भोगलेला आहे संदीप पांडे यांच्यासोबत. हा निर्णय घेणं तुमच्यासाठी कितपत किती कठीण होतं? आव्हानात्मक सर, याला होतं? नाही, या एकदा- सगळ्या त्यागाची कुठेतरी कदर केली गेली नाही असं वाटतंय का? तर कसं आहे की त्यांनी जर एवढं कठीण मन करून जर आम्हाला हे केलं असेल तर मग आमची पण तयारी आहे ना. सर 2 प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एक मनसेमधून जी यशवंत किल्लेदारांची प्रतिक्रिया आली की आमच्या पक्षाचं नुकसान झालेलं आहे तुमच्या जाण्याने, पण दुसरीकडे स्थानिक ठाकरे गटाचे आमदार बाजूचे दादाभाईंचे महेश सावंत म्हणतात की 5 पैशाचा फरक पडणार नाही जरी गेले. कसं आहे, तो खूप मोठा आमदार आहे आणि मला वाटते त्याला शेवटची टर्म आहे त्याची. तो आता पैसे गोळा करतोय. त्यांनी सीट विकून, जी सीट आहे ना 194ची, ती दोघांकडनंही पैसे घेतलेले आहेत त्याने. सदा सरवणकर यांच्याकडनं पण पैसे घेतलेत त्याने आणि सुनील शिंदे यांच्याकडनं पण घेतलेले आहेत. तो आता फक्त 5 वर्ष पैसे गोळा करायचे. SRA ऑफिसमध्ये बसलेला असतो कंटिन्यू. त्याच्याबद्दल काय बोलणार? लोक ते सांगतायत तिकडे हा आमदार झालाय पण फोन नाही कोणाचे उचलत, काय ना भेटत नाही कोणाला, त्याच्याबद्दल काय बोलणार?